नमस्कार मंडळी, ह्याच्या आधी आपण आपल्या चॅनलवर बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बघितले होते. तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्त असे साबुदाणा बटाट्याचे फ्रेंच फ्राईज. हो मंडळी, साबुदाणा बटाटा वडा तर खाल्ला असेल, पण साबुदाणा बटाट्याचे फ्रेंच फ्राईज तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 ते 4 बटाटे उकडून ठेवले होते, ते पूर्णपणे थंड करून घेतले आहेत. आता आपण ते मॅश करून घ्यायचं आहे. बटाटा पूर्णपणे मॅश झाला पाहिजे मंडळी, अजिबात त्याच्या अख्खा बटाटा राहिला नाही पाहिजे. असं नसेल जमेत तर तुम्ही बटाटा किसून घ्या तरीसुद्धा चालेल. तर इथे मी फोकने म्हणजे काटा चमच्याने मॅश करत आहे. बटाटा मॅश करून झाला की त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा, आपल्याला बटाट्याचा अर्धा साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा जास्त घालायचा नाही, नाहीतर अजिबात ते फ्रेंच फ्राईज चांगले लागत नाहीत. साबुदाणा 1 वाटी घातलेला आहे. 4 बटाटे, 1 वाटी साबुदाणा आणि शेंगदाण्याचे कूट मोठे 4 चमचे घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिरच्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट, लहान मुलांना करत असाल तर तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. सोबतच 1 चमचा जिरे. तर इथे मी फक्त 2च मिरच्या मोठ्या मोठ्या कट केलेल्या आहेत, जेणेकरून मुलांना खाताना त्या बाजूला काढता येतील. भरपूर अशी कोथिंबीर, अर्धा चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. सो मंडळी, आंबट, तिखट, गोड असं चटपटीत आपण हे फ्रेंच फ्राईज करणार आहोत. तर एकदा नक्की ट्राय करा, मुलांना हे नक्की आवडतील. तर हे छानपैकी मळून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत. सो मंडळी, हात चिकट होईल त्यासाठी अगोदरच हाताला तेल लावून घ्या, जेणेकरून ते हाताला जास्त मिश्रण चिकटणार नाही. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपण एक त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. म्हणजेच ह्यातील मी 3 गोळे करणार आहे. तर त्यातील 1 गोळा मी इथे पोळपाटावर तेल लावून घेत आहे आणि त्यावर ठेवणार आहे. सो मंडळी, आपण इथे पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि 1 गोळा त्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने ते थापून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, अशा रीतीने असा चौकोनी आकार करून घ्यायचा आहे. नसेल जमेत तर साईड कट करून घ्या आणि त्याला चौकोनी आकार द्या. तर इथे मी कडा कापून घेतलेले आहेत आणि आपल्या आवडीनुसार जसे आवडतील बारीक मोठे त्यानुसार आपण इथे फ्रेंच फ्राईज कट करून घ्यायचे आहेत. तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ते फ्रेंच फ्राईज काढून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे ते अलगदरित्या पोळपाटावरून निघत आहेत. आता आपण हे तळून घेऊया. तर इथे मी ऑलरेडी कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलं होतं. आता आपण तेल तापलं आहे की नाही बघून घेऊया. तर जास्त गरम न करता मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. आता एक एक करून आपण ह्यामध्ये 4 ते 5 फ्रेंच फ्राईज सोडून घ्यायचे आहे. हळूवारपणे सोडा, जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत. तेलात सोडून झाल्यानंतर आलटी पलटी करत करत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सो मंडळी, तेलात सोडल्याच लगेच त्याला उलथानं वगैरे लावू नका. एखाद मिनिटभर एका बाजूने थोडेसे साईड भाजून द्यायचे आहेत, मगच त्याला उलथानं वगैरे लावायचं आहे. सो पलटी करून घेतलेले आहेत. सो मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असे फुगलेले सुद्धा आहेत छान असे फ्रेंच फ्राईज. आलटी पलटी करत करत कुरकुरीत होईपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहेत. मोस्टली 3 ते 4 मिनिटात ते तळून होतील, जास्त काही वेळ लागणार नाही. रेसिपी सेम आहे, पण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असल्यामुळे लहान मुलांना सुद्धा काहीतरी वेगळं असं हवं असतं. सो मंडळी, इथे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेत आणि टम्मसुद्धा फुगलेले आहेत. तर तयार आहेत मंडळी आपले कुरकुरीत साबुदाणा बटाट्याचे फ्रेंच फ्राईज. आता आपण उरलेले फ्रेंच फ्राईजसुद्धा तळून घेऊयात. तर तयार आहेत मंडळी मस्त असे कुरकुरीत साबुदाणा बटाट्याचे फ्रेंच फ्राईज. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.